आईच्या गावात बाहेर यायची नाही. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मी संकेत घाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्स या मालवणी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा सकाळच्या 9:30 पावणे 10 वाजता स्वागत असा. पाठीमागे मोकळा आकाश, गेलेलो पाऊस आणि चालू असलेलो जुलै महिना. तर असा काहीसा वातावरण सध्या गावाकडचा असा, म्हणजे सगळीकडचाच आपण कोकणात सध्या आपल्या गावात असा वातावरण आहे. तर भात शेतीक आपण फुल स्टॉप दिला इतक्या टायमाक, म्हणजे थोडंसं पाऊस येऊन दे म्हटलं आणि इतक्यात लावला तर या मरतला सगळा, म्हणून थोडेसे दिवस आपण विश्रांती घेत आहोत जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत. आणि आज जातो आपण, हातात असा काठी आहे बघा, जुने व्हिडिओ बघितला असं तर माहिती असतात काय आता, पण ह्याचा आज व्हिडिओ नाही, या ऑप्शनला नेत आहोत. 2 तास आपल्याला काही टाईमपास नाही त्याच्यामुळे. आज आपण बघता आहोत जी तेलाची कॅनं असतात, सोयाबीनचा कॅन वगैरे किंवा इतर सूर्यफूलचा, म्हणजे जी 15 किंवा 20 लिटरची काहीतरी कॅनं येतात ना तेलाची, तर तेलाची कॅनं वापरून खेकडे कसे पकडायचे ते आज आपण बघतलो. बरीच जी ट्रिक आहे ना तर ती व्हायरल झाली आहे, कारण विषय असा होता की जे बांबूचे आपण बनवत आहोत तर त्या ट्रॅपमध्ये कमीत कमी तुमच्याकडनं 1,500 ते 2,000 रुपये घेतात, वळणारे असतात ते बांबूचे बनवतात. तर ह्याचं तसं काय नसतं, तेलाचा कॅन काय फुकट येतं, म्हणजे ज्यांना घेतलं नसतात मिरगाच्या खर्चाक, तर म्हणजे मिरगासाठी जो बाजार करतात तेव्हा घेतात ना, तर त्या संपत्तीला काय तर आपल्या गावता रिकामी. आणि 2-2.25 लिटरची स्प्राईटची बॉटल थंडाची ती पण रिकामी खाई पण टाकलेली भेटतं, आणि तार असतात इतक्यात लागतात एका. तर तो सध्या म्हणजे 0 कॉस्ट आहे त्याची, लईत कॅन घेतलास की विकत तर 100 रुपये. तर असं विषय असता. आता तेलाच्या कॅनाचा वापर करून आपण खेकडे कसे पकडायचे तर आता या व्हिडिओत बघता लाव. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. छान वातावरण आहे, अप्रतिम, कधी बघितलं नव्हतं असं. चला हातात असा आहे का बघूया कसं काय. तर सध्या सुकत येईल पूर्ण, म्हणजे किती दिवस पाऊस गेलो तो विचार करा. बघा ह्याच्यात पाणी दिसतं, कारण ह्या व्हाळाचा घेतलेला वापो लावले नाही आहे घराच्या समोरचं. असो मागे असं मंदिर, आणि जाता नॅनूच्या घराकडे कॅना जी आहेत ना तर ती रेडी ट्रॅप केलेली आहेत, फक्त कशी आहेत ते दाखवते. नॅनूच्या घराकडे असत, नॅनू असा आपल्यासोबत उद्या नाही तर परवा जातो मुंबईत, तर त्याच्यामुळे त्या खेकडे होत आणि आपण जातो टाईमपासला. ऊन पडला त्याच्यामुळे खेकडे गावाचे चान्सेस असतात. चला बघूया काय करता तो. तर स्टॉक भरता एक भरून झालो आहे, दुसरा कॅन असा 3 आणि 4 कॅन, तर टोटल वास मारणाचं येत आहे का आतडी येत त्याच्यामुळे. 2 कॅन आहेत, हे 2 कॅन आहेत, 4 कॅन झाली. काजिंका बघा कसा लावलेला आता, काजी चोरतात म्हणा नाही बघा. कोण हात लाईत माका सांगा, खेका हात लाईत कोण. तर ट्रॅप आता कशी आहेत ना तर ते तुमका दाखवते. बनवचा व्हिडिओ होय असलो ना तर जास्त कमेंट करा, मग बघूया एक दिवस कसं बनवायचं होतं, कारण बरेच जण सांगतात बनवून दाखवा किंवा बनवून द्यावा म्हणा. तर त्याच्यामुळे पाहिला ही कॅना लावलास काही तामे नसतं, आधी कोणी नेल्यांना काढून तर सगळा फुकट जातं, त्याच्यामुळे लक्ष ठेवूचं लागतं, नाही तर एकतर न दिसण्यासारखे ठेवूचं लागतं. अशी 2 गोष्टी असतात. हां ते खालचो पाठो सगळं येतो ना, आहे ते झाडा पर्यंत बांधलं तरी काय. ह्या बघा कॅन असा किती लिटरचा असता, 15-1 लिटरचा असताला वाटतं, 15 लिटरचा. आणि ह्या बघा ह्या तेलाचा कॅन असता. इकडनं आपण गावलेले खेकडे सगळे काढू शकता होता, ह्याच्यासाठी ठेवलेला असता. आणि त्या बेट असताना तर त्या ह्याच्या आतमध्ये बांधायचा आहे बघा बरोबर, म्हणजे या बाहेर ठेवून बांधलेला, त्याच्यामुळे अडकण लावतात. तर मुंगे इले थोडेफार, कारण काल बेड बांधलेला आहे का, त्याच्यामुळे घाण चांगली येतं, म्हणजे वास येतात चांगला आणि खेकडो घाणीक अट्रॅक्ट होता. त्याच्यानंतरची प्रोसेस काय माहिती आहे का, होल मारूचे लागतात करेन, कारण कॅनात पाणी जाऊ काय पूर्ण पाणी जातं, आणि त्याच्यानंतर वर उचलताना ना पूर्ण पाणी पागळान जाऊ काय. तर ह्याच्या ऑलमोस्ट 4ही साईडने ना तुमका होल मारूचे लागतात. हे बघा मोठे मारलास तरी ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याची जी अपोजिट साईड आहे ना, म्हणजे खालचो तळाचो भाग असतात, तर त्या तळाच्या भागाक ना असं मार लावचो लागतं. हे बघा, तर ही स्प्राईटची 2.25 लिटरची बॉटल आहे, तोंडाकडची बाजू, तर ती कापून तिचं मार कसं बनवतो तो मग दाखवीन तुमका. कैचीन क्रॉस अँगलमध्ये कापूचे लागतात असे, म्हणजे खेकडं जाताना जायतलो पटकन, पण योग ते काय चान्स नाही अजिबात, म्हणजे बाहेर एक ऑप्शनच नाही. बघा जाताना बरोबर ते कात्रे असतात ना ते फाट होतात, आणि येताना ऑप्शन नाही. तो ह्यो तारेने आपण बांधलेलो आहे बघा, अशी सिंपल प्रोसेस असा. आणि ट्रॅप रेडी झालेलो आहे, बेड बांधलेला. हे बघा जागा तर एकदम बेस्ट असा. हे आधी घातलेलास काय रे? अच्छा, म्हणजे का
अच्छा, आणि हे ना फूक बसता जास्त त्याच्यामुळे शक्यतो दिसण्या घेऊची नाही. म्हणजे खै कोंडा किंवा खया खालती तर जबरदस्त मोठे कोंडी आहेत. चावी असा तर वाजल्याच बरोबर दुपारचे म्हणजे सकाळचे 10:42 असं बघूया. आणि ही गवाळी म्हणतो आपण. आपल्याकडले जे व्हाळ असत ना तर ते हकडे येऊन गवाळी तयार होतात. मला हई माशांका उभा राहा नेनू रात्री. आज येऊया तिघजण, एक नंबर मासे गावतले. गवाळी सध्या मला टोळबिळ के देत वाळे बिळ. ही पुरी पातळी फिराक गावात ही बघा, पूर्ण निवळ पाणी असा. आज व्हिडिओ टाकतही नाही तर आमच्या आधी कोण येत. तर ज्ञानूला होता ट्रॅप, तुमका दाखवते त्याला ट्रॅप कसं लावतात. भिजलो मेलो मी, काय जास्त भिजाक आतमध्ये जावतोय ना. थोडासा खोल असा आणि इकडे ना रहिवास असता त्याच्यामुळे बऱ्यापैकी गावतात. तर ना कॅन तर पूर्ण काहीतरी झाडा कसा बांधायचा रशी लावून, जेणेकरून व्हावान जावचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात पाणी भरून ना आतमध्ये तुमका वर दगड ठेवूचं लागतलो. मोठं ठेवू इथं पडताला रे. ता बघा थंय कॅन लावलेला आडव्या आणि वर धोंडवा. म्हणजे तिची जी काय म्हणतो मार आहे ना त्याचो, तो खालच्या साईडीक ठेवायचा. म्हणजे वरनं पाणी भरणं त्याचो स्मेल असताना तर तो खाली जातलो. त्याच्यामुळे तर दिसत नाही रे दगड मोठं. तर वातावरण बघा जबरदस्त दिसतं. पाऊस इलो ना भरवसं नसतं, म्हणान तर बांधान ठेवचं लागतं. ज्यावेळेस मोठं पाऊस येतं ना, आता पावसाचं भरवसं नसतं. कारण हयपर्यंत ना इथपर्यंत पाणी भरतं पाऊस इलो काय. तर त्याच्यामुळे दगडात तर काही राहायचं नाही, पण व्हावान जावचं नाही ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे त्या बांधान ठेवचं लागतं. म्हणजे वर पेवत राहता, पाणी ओसरला काय पुन्हा एकदा येऊन तर काढू शकता. काही सगळी ट्रॅप लावताना दाखवत नाही, म्हणजे काढताना मग दाखवे. ह्या गोलवाला होता त्याच्यामुळे ह्याला खाचात काहीतरी लावतं लागतं ना. डेळ्याच्या खाली घाल पुरा, नाही मध्ये घाल मरे खाली. हां तसा खाली घाल. हडे 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 राहताला ती बघ. तर ह्या झाडाका लावला आणि तो गोलवाला आहे ना त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे. कुठले आता बघूया ह्या पाट्याचे सगळे येतले. कोणी खाल्ल्यानं काय माहिती. एक तो उंदरा तरी असतीच, नाही तर डुकर इलो तो पुरा सगळा खणत जातला. तो बघा डुकरचा बसका ना कोणची तरी. डुकर काय आता कोंबडी आहेत काय समजत नाही, कारण कोंबडी पण असा करतं ती बघा. काटवा ना म्हणून जाव गावत नाही, दाखवलं असतं त्यांनी. तर पाय वगैरे तर कोणते दिसत नाहीत, पण इसकलेला आहे ना तर त्याच्या मनान कोंबडीच वाटतात, म्हणजे रान कोंबडी असतात ती. तर हय शेवटचा कॅन लावतो आपण. तडे भोवरो असा वाका वाटतं. जांभळीचे डेळी मोडला आहे बघा. आणि हे का आता आपण आतडी बांधायची, म्हणजे आपली थोडक्यात काठी तयार झाली ही बघा. हां ह्या क्लीन करून घ्याव्या त्याला. ह्या आधी मोडूचा लागताला सगळा. गाका बरी होती रे, टाळ सगळे बेनून घेतात ते बघा तसे. मग त्या कातडी बांधाय. आणि ही असा काठी बघा झाली आहेत बांधान दोघांची पण. हायते राहून द्या, हायते का धरून राहात कुर्ली येतली बरी धरून वर. पहिलीच बघूया आता काय. आता तर असे जे स्पॉट असतात ना असे, तर त्याच्यात कुर्ले असतात हमखास. ते गावाचे चान्सेस असतात. बघूया. पहिलोच खेकडो येता असं वाटलो ना तर डायरेक्ट आपल्या सुकडे घ्यावता. हय काहीतरी पडली तरी पण ठीक आहे, काढू शकतो आपण. ज्ञानू ये ज्ञानू, काही साईज हा बघा जबरदस्त. व्हिडिओ चालू होता, व्हिडिओ चालू आहे काय बघ. अट्रॅक्ट होता काय तो बघा आतमध्ये दिसता. इलो 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 कमॉन 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 ये 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 ये. काय साईज हा बघा, ही बघा जबरदस्त साईजचो हा. ज्ञानो पकडू कसो आता. ही बघा काय साईज हा. आतडा धरले ना पिशव्यान. किंग साईजचो आहे बघा, किंग साईज. तर असे खतरनाक साईजचे खेकडे तुमका गावा शकतात.
तू हे घरे पण गेलस ना बाहेर इल्लली कुर्ली बाहेरच फिरव होती बघलंय नाही घातलंय लगेच धरलंय काय साईज आहे बघा ह्योच साईजचा खेकडो हा डेंगोत एक सपाटो हा दोनवले बेटर साईज भेटलेत आपल्या ह्यात लाईनिंग धाव 12:45 झाले आहेत म्हणजे 12:45 झालो आणि आपल्याला आता जाऊचा घरा कारण ह्याच्या आधी तो व्हिडिओ जो आहे ना तर तो अपलोड करतो आणि ह्याच्यात सध्या तरी बघितला 1-2 काढून काय नाही म्हणजे अजून तरी इले नाहीत आता दुपारनंतर भराक सुरुवात होईल म्हणजे कुर्ली पण कधीच्या टायमात गावणार नाही म्हणजे अशी भुकेच्या टायमात ना तर लेक बाहेर पडतात तेव्हा गावतात संध्याकाळी तर ऑलमोस्ट गावातच असतं तर हा यावचा माशांका संध्याकाळी त्याच्यामुळे मासे पण दिसतात आणि कुर्ले पण बघूया किती साठले ते कॅनात पण सध्या ट्रॅप आपले लावून झाले आहेत सक्सेसफुली 2 खेकडे गावले तुमका दाखवले आता बाकीची काठी रवले ते घेऊन जातो अजून 2 गावले तर मग साराचा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि बघू शकता जागरण म्हणजे चेहरो बघण्याच्या लायकीचं नाही झोपेत ना उठले तर काल ट्रॅप टाकलेला दुपारी काढू गेला होता त्याच्यात 1-2 कॅनन तो कायच गावला नाही त्याच्यामुळे म्हटलं दुसऱ्या दिवशी हवी आणि काल अमावास्या होती त्याच्यामुळे आपण रात्री जाऊक नाही काढू ट्रॅप डायरेक्ट आता जातो बघूया सकाळी कितपत काय राहला काय कोणी कॅना काढून वावत घातले ना ते ताव आधी बघूचा लागताला तर असा सकाळचं वातावरण आहे गावाकडला मस्त क्लायमेट फक्त आवाज थोडंसं बसत दिलं घशाक त्रास होता पाणी तसा बदलत राहतं त्याच्यामुळे चला स्पॉटवर तरी लाव बघू आता काय काय हा नशीब आता पहिल्याच कॅनात गावा होय बस झाले बघूया थोडासा खाली यावचा लागतं आणि काल अमावास्या असल्यामुळे आपण उगाच नाही रिस्क घेतलं वगैरे सपलं ठेवलं ते कोण आपण असं कसं होईत रे गावात तो होती कोण एवढी चांगली जागा असं नाही कोण आहे म्हणजे कमाल पाणी बघा कितपर्यंत जातं तो बघा होर तिथपर्यंत जातात ते पिशवे लागले तिथपर्यंत हाईट बघा किती सगळं इकडचा हुरान जातं ह्याच्यात तरी गाव आहे जागा एवढे चांगले आहेत ना आणि कधी फेल नाही जायचं काय माहिती आहे त्या स्पॉटवरती इले असतील खालची ह्याच्यात तरी काहीतरी गाव पाहिजे एवढं बंधारा होते खाली बघूया पाळा पाळा वाटतं वा काम 25 आयुष्या गावात मोठी 2 मोठी बाहेर काही होत नाही अरे ये हा 7 गावले पण तर एका कॅनान सगळं वसूल केलं ना आम्ही म्हटलं काय गावात नाही थंय घालता ना तर आणखी गावले असते हा हे फिरान लय लेट दिले बाहेर यायची नाही बाहेर बरं साईडची इकडे खालतो तर मोठं का
तर मंडळी बरोबर 7-7:30 वाजले असतील काहीतरी, 7 वाजले असतील, लई नाही, अर्धा तास झालं येऊन. आणि कॅना काढला पहिल्या कॅनंतर तर कायच गावला नाही, काय कशामुळे काय समजत नाही, पण गावला नाही. तर बाकी तर बरेच म्हणजे एकाच कॅनानं सगळं वसूल केलं ना, कमीत कमी 7 ते 8 खेकडे गावले आणि मोठ्या साईजचे गावले. हां, कोणी काढल्या ना असं सांगता येत नाही. ह्या जागेत खेकडो नाही असं होतच नाही, कारण दुपारी दाखवलेलं आहे तुमका. आणि आता त्या कॅनात 7-8 खेकडे गावले, कॅनातनं बाहेरच नव्हते, एवढे मोठ्या साईजचे होते. आणि केवढं मोठं खेकडं असलं तरी पण त्या ट्रॅपमध्ये जातं, तर एवढे ट्रॅप सक्सेसफुल असतात चांगल्या पद्धतीने. आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बहुत गावतील. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.